नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या। वेळ पडली तर राजकारण सोडेन, पण राणांचा प्रचार करणार नाही। आमदार रवी राणांच्या मतदारसंघाच्या दाव्यानंतर आनंदराव अडसूळ यांचं प्रत्युत्तर। तर अमरावती लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं जागा आमचीच, अडसूळांचा दावा कायम। आनंदराव अडसूळ 2 वेळा अमरावतीमधनं खासदार होते। आता त्यांचं वय झालं। अडसूळ पिता पुत्र नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणा यांचं वक्तव्य। दुसऱ्या खासदारकीच्या टर्मसाठी मी मैदानात, खासदार नवनीत राणा यांचं वक्तव्य। नेते माझी मंचावरती बसून खिल्ली उडवत होते, पण ते लोक हसत गेले, मी शिकत गेले। नवनीत राणांचं अमरावतीच्या एका कार्यक्रमात वक्तव्य। सगळ्या पक्षाला संपून भाजपला जिवंत राहायचंय का? रत्नागिरीची जागा सेनेची, आम्हीच लढवणार। रामदास कदम। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरनं भाजपवरती निशाणा। रामदास कदम जे बोलले त्यावरती एकनाथ शिंदे निर्णय घेतील। कदमांचं मत म्हणजे महायुतीचं मत नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर भाजप जे म्हटलेलं आहे ते नेहमीच घटक पक्षांना सन्मान केलेला आहे। बावनकुळे यांची भाजपबद्दल प्रतिक्रिया। लोकसभा जागांसंदर्भात महायुतीमध्ये रस्सीखेच। शिंदे गटाच्या रामटेक, धाराशिव, परभणी, संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे डोळा असल्याची चर्चा। दक्षिण मुंबईच्या जागेवरती भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीची बैठक संपन्न। बैठकीत खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंची उपस्थिती। आघाडीच्या 3ही पक्षामधील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। निवडणुकांआधी जळगावचं राजकारण तापलं। मुक्ताईनगरच्या प्रशासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेतनं रक्षा खडसेंचं नाव वगळलं। सत्तेतील सर्वच विद्यमान खासदार, आमदार, मंत्र्यांची पत्रिकेत नावं। काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचं मुरुममध्ये जोरदार स्वागत। वाजत गाजत करण्यात आला सत्कार। डॉक्टर अंकुश देवसकरांची हिंगोली लोकसभा लढवण्याची तयारी। देवसरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय। चव्हाण भाजपमध्ये गेल्यानं देवसरकर महायुतीकडनं लढण्याची ही चर्चा। काँग्रेसचा भिवंडी लोकसभेवरती दावा, तर भिवंडी लोकसभेवरती विजयाची खात्री। बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आग्रह। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य। शिरूर लोकसभेसाठी माजी आमदार विलास लांडेही इच्छुक। अजित पवार माझ्यावरती अन्याय होऊ देणार नाहीत, विलास लांडेंचा विश्वास। तर अमोल कोल्हे माझ्यामुळेच खासदार झाले, विलास लांडे यांचं वक्तव्य। नांदेड भाजपचे जिल्हाध्यक्ष हंबर्डे यांच्याकडनं लोकसभेची तयारी सुरू। पक्षानं संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार। उमेदवारी मिळवण्यासाठी मुंबईतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली। आमदार निलेश लंके यांची ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांनी भेट घेतली। अहमदनगरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग। निलेश लंके यांनी मवियात येऊन लोकसभा निवडणूक लढवावी। ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांची प्रतिक्रिया। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल। सुमंत धस यांच्याकडे बीड, केज आणि अंबेजोगाई विधानसभेची जबाबदारी। जिल्ह्यातील विधानसभा देखील ताकदीनं लढवणार असल्याची पदाधिकाऱ्यांची माहिती। गृहमंत्री अमित शहांची 5 मार्चला संभाजीनगरमध्ये सभा। सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेची तयारी सुरू। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांच्या आमदारकीची वर्षपूर्तीनिमित्त रवींद्र धंगेकर कृतज्ञता रॅलीचं आयोजन। या दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघात धंगेकरांची रॅली। नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडनं तयारीला सुरुवात। काँग्रेसकडनं नंदुरबार लोकसभेसाठी कुठल्याही हालचाली नाहीत। खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विकास कामाच्या माध्यमातून प्रचाराला केली सुरुवात। सरकारमधल्या प्रत्येक आमदार आणि खासदार, मंत्री महोदयांच्या बायकांनी एक दिवस तरी सरकारकडनं मिळणाऱ्या साड्या घालून दाखवाव्यात। शिधापत्रिकेवरती मिळणाऱ्या साड्यांवरनं रोहिणी खडसे यांची सरकारवर टीका। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा 5 मार्चला जळगावात दौरा। दौऱ्यानिमित्त धुळ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक। खासदार सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत राम पॅलेसमध्ये बैठक। कोल्हापूर शासकीय योजनांचा डाटा खासगी कॉल सेंटर आणि विशिष्ट पक्षाकडे कसा गेला? काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा सवाल। तर संबंधित पक्षाकडनं निवडणुकीच्या प्रचारासाठी डाटा वापर होत असल्याचा देखील पाटलांचा आरोप। बुलढाण्याच्या खामगावमध्ये महिला मेळाव्याचं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार कामाला।
राहुल गांधींना बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनोरुग्णानं केला होता फोन. 8 दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात फोन आला. नांदेड जिल्ह्यात मोर्चे रास्ता रोको आंदोलन करण्यास प्रतिबंधात्मक आदेश. 5 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत मोर्चे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार नाही. साताऱ्याच्या वाई इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला 22,900 रुपये उच्चांकी भाव. बाजार समितीमध्ये हळदीच्या 1800 पोत्यांची आवक. नागपूर महानगरपालिकेचा आज 73वा स्थापना दिवस. मुख्यालयातील इमारतींवरती आकर्षक विद्युत रोषणाई. चंद्रपूरच्या डॉक्टर प्रसन्न मद्दिवार यांचे मोठे यश. जिल्ह्यातील पहिली रोबोटिक जॉईंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सफल. 65 वर्षीय महिलेवरती यशस्वी शस्त्रक्रिया. लातूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 75 फुटांच्या पुतळ्याचं भूमिपूजन. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं लोकार्पण. जळगाव विद्यापीठात जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचं आयोजन. भाजप खासदार रक्षा खडसे यांची कार्यक्रमाला हजेरी. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संसदेतील कामकाजाचे धडे. अकोल्यामध्ये महिला आर्थिक विकास मंडळाकडून ई रिक्षाचं वाटप. 16 गरजू महिलांना रिक्षाचं करण्यात आलं वाटप. नाशिकच्या येवला शहराला 4 दिवसाआड पाणीपुरवठा. नगरपालिकेचा निर्णय. नागरिकांची गैरसोय. नागपूरमध्ये चीज आणि सदृश पदार्थ अन्न आणि औषध विभागाकडून जप्त. 92,000 रुपये किमतीचा 442 किलोग्राम पदार्थ जप्त. मध्य प्रदेशातून नागपूरमध्ये आलेल्या बसवरती कारवाई. बीडच्या परळीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं सीडीएम मशीन 3 महिन्यांपासून बंद. मशीन बंद असल्यानं व्यवहारासाठी नागरिकांची होतीये गैरसोय. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये देव्हाडी केमिकल कारखान्यातनं केमिकलयुक्त पाणी नाल्यामध्ये सोडल्याचा प्रकार समोर. दूषित पाण्यामुळे शेतीवरती परिणाम. तक्रार करून देखील कंपनी कारवाई करत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. पालघरच्या मांडा वावेघर ग्रामपंचायतीमध्ये दगडखाणी उत्खननामुळे ग्रामस्थांमध्ये संताप. प्रदूषण रोखण्यास महामंडळाला अपयश. स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. धाराशिव सोलापूर रेल्वे भूसंपादन कामासाठी करण्यात आलेल्या निवाड्यामध्ये अनेक त्रुटी. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. निवाडे दुरुस्तीची आमदार कैलास पाटील यांची मागणी. अहमदनगरच्या निघोज ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी कर्मचारी आक्रमक. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संप आणि बैठा सत्याग्रह. ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे माफी मागत नाहीत तोपर्यंत कर्मचारी आंदोलनावर ठाम. यवतमाळमध्ये वनरक्षक भरतीच्या अंतिम निवड परीक्षेमध्ये धावला चक्क डमी उमेदवार. तर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल. बांगलादेशमध्ये नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड मार्फत 50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात होणार. वाणिज्य महासंचालनालयाचे आदेश. शेतकऱ्यांची संपूर्ण कांदा निर्यात बंदी खुली करण्याची मागणी. साताऱ्यातल्या कराडमध्ये देवगडच्या हापूस आंब्याची आवक. तर दरही सामान्यांच्या आवाक्यात असल्यानं आंब्यांना मोठी मागणी. नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण. विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज. काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. परभणी जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. अकोल्याच्या तेल्हारामध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी. गहू हरभऱ्यासह फळपिकांना फटका बसण्याची शक्यता. यवतमाळमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. गहू हरभरा ज्वारीला अवकाळीचा फटका. धाराशिवच्या 3 तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. दुष्काळग्रस्तांसाठी 208 कोटी रुपयांची मदत मंजूर. जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा. रब्बी हंगामातील पिकांना बसला मोठा फटका. 18,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळीची हजेरी. मोरझिरा परिसरामध्ये पावसामुळे गहू हरभरा आणि मक्याचंही मोठं नुकसान. धाराशिव जिल्ह्यामध्ये 2022 साली अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या प्रती देण्यास टाळाटाळ. राज्य तक्रार निवारण समितीच्या आदेशानंतरही संबंधितांकडून टाळाटाळ. बुलढाण्याच्या उटी गावामध्ये शेतकऱ्यांकडून संत्र्याची बाग जमीनदोस्त. संत्र्याला भाव नसल्यानं शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल. हिंगोलीमधील टोकाई सहकारी साखर कारखाना विक्रीला. कोट्यवधी रुपयांची
FRP रक्कम थकल्यानं न्यायालयाच्या आदेशानुसार कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू। नाशिकमध्ये पांझण डाव्या कालव्याच्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको। मालेगाव चाळीसगाव महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला, काही काळ वाहतूक कोंडी। नाशिकमधल्या शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यास तयार। 31 मे पर्यंत मागण्या मान्य करण्याचे शिंदेंचे आंदोलकांना आश्वासन। सांगलीतल्या दूषित पाणी पुरवठ्यावरनं खासदारांकडून जलशुद्धीकरण केंद्रासह प्रशासनाची झाडाझडती। खासदार संजय काका पाटील यांनी महापालिका प्रशासनाला धरलं धारेवर। परभणीमध्ये वीज कापणीबाबत स्वाभिमानी संघटना आक्रमक। ग्रामीण भागामध्ये सुरू असलेलं वीज कापणी तात्काळ बंद करावी, स्वाभिमानीची मागणी।